नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललंय? भारी ना, भारी चाललाच पाहिजे. तर आज आहे आपला बायसेप वर्कआउट. तर बायसेप मसल ॲक्टिवेट करण्यासाठी पहिला चिनअप मारणार आहे. तुम्ही बघू शकता ह्या मशीनवर इफेक्ट भारी आहे, बॅक इन्क्लूड होतोय, त्याच्याबरोबर बायसेप पण तुमचा इन्क्लूड चांगला होतोय आणि ट्रेन होतोय. तर सुरू करूया. चिनअपचे 3 सेट झाल्या, ॲक्टिव्ह झाला आहे बायसेप बऱ्यापैकी. तर ह्याच्यानंतर आता आपण प्रेशर करला जाणार आहे. प्रेशर करचे म्हणजे 3 सेट करणार आहे. तर सुरू करूया. ह्याचा टेम्पो जर तुम्ही परफेक्ट आणि रिदममध्ये जर ठेवला तर तुम्हाला परफेक्ट आणि तुमचा बायोसेप परफेक्ट कॉन्सन्ट्रेट होणार आहे. तर शक्यतो ट्राय करा की बऱ्यापैकी स्लो रेंज ऑफ मोशनमध्ये मारण्याचा. तर आपला हा लास्ट सेट आहे आणि बघू शकता टी शर्ट बदलला आहे मी, कम्फर्टेबल वाटत नव्हतं म्हणून दुसरा टी शर्ट घातला आहे. तर सुरू करूया. तर आपला प्रेशर कर्वचं व्हेरिएशन कम्प्लीट झाले. तर आता मी नेक्स्ट वर्कआउट आणि त्याचा दुसरा व्हेरिएशन असणार आहे स्टँडिंग डंबल कर्व डबल हँड, आणि तो पण स्लो रेंज ऑफ मोशनमध्ये मारणार आहे. बघू शकता. तर आता आपले ह्याचे पण 3 सेट झालेत. तर ह्याच्यानंतर मी अर्नोल्ड कर्ल मारणार आहे बायसेपसाठी. जुना असला तरी एक नंबर आहे, मला तर लय आवडतोय. बघा 5 किलोपासून स्टार्ट करतो, जास्त हेवी काय नको, कारण पुढचे 2 सेट पण बऱ्यापैकी चांगले गेले पाहिजेत. आता पहिला जो 5 किलोचा सेट घेतला पहिल्यांदा कमी घेतला, त्याचं कारण हेच की मला 15 किलो मारायचं होतं. जास्त अगोदरच घेतलं असतं तर गेलं नसतं. तर 15 किलोपासून लास्ट सेट संपूया. तर आजचा बायसेप वर्कआउट संपला आहे. तर बायसेप कसा पंप झाला आहे नक्की सांगा, लाईक आणि कमेंट नक्की करा. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. काळजी घ्या.